विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी जयंती हर वर्ष 14 अप्रैल को पूरे देश में धूमधाम से मनाई जाती है। वो जलगांव जिले के भुसावल तहसील में भी हर वर्ष भीम सैनिक डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती पर समिति के अध्यक्ष व पूरी समिति का चयन कर जयंती बड़ी ही धूमधाम से मनाते हैं। वह इस वर्ष 2024 की जयंती समारोह के अध्यक्ष के रूप में गणेश अशोक सपकाड़े, उपाध्यक्ष बबलू नेतकर, सचिव वाल्मीक जी देहाड़े, सहसचिव संदीप सपकाड़े, राजश्री सोनवणे, राजश्री सुरवाड़े, विद्यासागर खरात, कोषाध्यक्ष राहुल बिरहाड़े, सहकोषाध्यक्ष वसीम शेख इब्राहिम, विनोद सोनवणे, दीपक नाटेकर, प्रिय अड़कमोल, कार्याध्यक्ष फिरोज रहमान शेख, धनराज सपकाड़े, जावेद शेख, संगीता भारंबे, निरंजना तायड़े, संगठनक निरेश बिरहाड़े, विशाल वाघमोरे, शशिकांत मेश्राम, नरेश अहिरे, अखिलेश मोरे, कलीम खान व अन्य का चयन किया गया है। व चयन हुए सभी पदाधिकारियों का सत्कार आरपीआई के जिला अध्यक्ष राजू सूर्यवंशी के हाथों किया गया। बता दें कि इस वर्ष पहली बार अल्पसंख्यक समुदाय को भी समिति में शामिल किया गया है, जिसमें शेख वसीम सह कोषाध्यक्ष व फिरोज शेख कार्याध्यक्ष के रूप में है। वहीं फिरोज शेख ने कहा कि बाबा साहेब आम्बेडकर हर समुदाय के हैं, इसलिए हर वर्ष मुस्लिम समुदाय भी 14 अप्रैल को जयंती बड़े ही धूमधाम से मनाते हैं। वह कहा कि इस वर्ष 2024 में भी मुस्लिम समुदाय बड़ी ही धूमधाम से जयंती मनाएगा। आइए जानते हैं कि राजू सूर्यवंशी व अन्य पदाधिकारियों ने क्या कहा। आजच्या जी बैठक झाली आणि बैठकीमध्ये महिलांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या महिलांची इच्छा होती डॉक्टर आंबेडकर जयंतीमध्ये आम्हाला सामील करावं, आम्हाला जयंतीमध्ये हातभार लावण्याचं आम्हाला वेळ द्यावी व आम्हाला प्रयत्न करण्यासाठी यामध्ये सामील करावं आणि आमच्या ज्या भावना आहेत आमच्या मनातल्या दरवर्षी आम्ही वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब जयंती करत असताना पुरुषांना आम्ही बघतो, आम्ही महिलांना देखील त्यामध्ये सामील होण्याची आमची बरेचदा इच्छा आहे आणि त्या आधारे या ठिकाणी या कमिटीमध्ये महिलांना आपण या ठिकाणी प्राधान्य घेतलेले आहे। आता महिलांना देखील या ठिकाणी या आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून काम करताना काय काय अडचणी येतात, समाजासाठी पुढे जाताना आपल्याला काय काय प्रसंग येतात आणि आपल्या समाजाचा किती प्रतिसाद मिळतो आणि आंबेडकर जयंती ह्या अनेक वर्षापासून कशी साजरी केली जाते याचा अनुभव त्यांना या ठिकाणी येणार आहे। कारण आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष केला म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, लोक त्याचा प्रचार वेगळा करतात, परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो हुतकूर आहे, ज्याला समाजकार्य समजतं, समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम समजतं, जो समाजाचा कार्य करण्याची त्याच्यामध्ये धमक असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना समजतात अशाच लोकांना आपण या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा उत्सव समिती अध्यक्ष करतो आणि तो साऱ्या तालुक्यामध्ये शहरामध्ये सर्व बाजू सांभाळून एक चांगली आगळी वेगळी आणि मान सन्मानाची जयंती या ठिकाणी साजरा करेल अशाच व्यक्तीला आपण या ठिकाणी करतो आणि त्याचप्रमाणे आपण आता अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले होते, त्यांनी कार्य करण्याची आहे आणि त्याचाच दुसरा अंग आपण या ठिकाणी महिलांना देखील या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या आपल्या छोट्या गटातून छोट्या पक्षातून म्हणा का सामाजिक काम म्हणा या दृष्टिकोनात ते नियमित काम या ठिकाणी करत आलेले आहे आणि करतायत आणि आज पहिल्यांदा आपल्या या ठिकाणी आपल्या या महिला मंडळामध्ये एक वकील म्हणून एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला महिला वकील या ठिकाणी आलेले आहेत। दोन वकील महिला आहेत या ठिकाणी, म्हणजे आज या ठिकाणी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील 2 वकील आपल्यासाठी या ठिकाणी आहेत आणि सल्लागार म्हणून एक चांगली या ठिकाणी महिलांमध्ये 2 वकील आहेत। म्हणून अशी हे फंडा आपला आता पडत चाललेला आहे। आपल्याकडे आज या वर्षी महिला म्हणून 2 वकील आल्यात, पुढे आपल्याकडे वकील येतील, डॉक्टर येतील, शिक्षक येतील, म्हणजे ज्या शिक्षक आहेत पण अशा ज्या क्षेत्रातल्या सुशिक्षित आहेत ते या ठिकाणी आपल्या समाजकार्यामध्ये मिळतात। कारण आज आपण बघतो समाजकार्यामध्ये सुशिक्षित जे महिला आहेत त्यांचा आपल्याकडे कल कमी आहे, म्हणून या प्रयत्नाचा आपण आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि ह्या ज्या महिला आहेत या देखील पुढच्या वर्षी या ठिकाणी चांगल्या भरघोस काम या ठिकाणी करून या ठिकाणी आज 6-7 महिला आल्या असतील तर 200 महिला ठिकाणी आणतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यांना देखील आव्हान करतो का तुम्ही मागे आव्हान केला रमाई आंबेडकर जयंती जशी या ठिकाणी जयंती साजरी बाबासाहेबांची होती तशी रमाईची जयंती साजरी करा
पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये तुमचं नाव झालं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही पुढाकार घ्या. मग तशी समिती वैयक्तिक त्या ठिकाणी रमाई जयंतीच्या वेळेस उभी राहील का नाही राहणार? जसं आपण आंबेडकर जयंतीचं या ठिकाणी रमाई काही एका व्यक्तीची नाही आहे, बाबासाहेब काही व्यक्तीचं नाही आहे, सर्वांना स्वातंत्र्य आहे. आणि महिलांना देखील त्या काम करण्याचा अशी इच्छा असेल तर त्यांना पुरुषांनी पाठिंबा दिलाच पाहिजे आणि त्यांना पुढे केलं पाहिजे. ज्या उत्कुल महिला असतील त्यांना एकंदरीत समिती उभी राहील. समिती 100% आम्ही पुढच्या वर्षी रमाई समिती त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि चांगल्या महिला त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. जसं जल्लोषात आपण या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांची जयंती साजरी करतो, तशी या लेडीजच्या माध्यमातून आपण रमाई आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत आणि विविध कार्यक्रमासह त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करणार आहोत. आणि या ठिकाणी याच तयारीला या वर्षापासून या लोकांनी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या दिवशी शपथ घ्यायची सर्व महिलांनी का आम्ही येत्या रमाई आंबेडकरची जयंती ऐतिहासिक जयंती या पुढच्या वर्षी आम्ही भुसावळला करू, अशी त्यांनी शपथ घेतली. सर्वात प्रथम तर इकडे आमच्यामध्ये उभे राजूभाऊ सूर्यवंशी आणि या वर्षाच्या समितीचे अध्यक्ष आमचे गणेश भाऊ सपकाळे आणि आमचे नेटकर भाऊ, मी या सर्वांना सर्वात प्रथम तर धन्यवाद सांगतो, धन्यवाद बोलतो की हा पहिला वर्ष मला असं वाटतंय की हे झालं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीमध्ये मुस्लिम लोकांना पण सामील करण्यात आलेलं आहे. यावर्षी यांनी मला कार्याध्यक्ष म्हणून, आमचे बंधू वसीमभाई यांना सहकोषाध्यक्ष म्हणून इथे जबाबदारी दिलेली आहे आणि बरेचसे मुस्लिम चेहरे त्यांनी सोबत घेतलेले आहेत. तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जसं राजूभाऊने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी एकाचे नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत नाव आलं की दुसरं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच येतो, कारण की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण की ज्यांनी या देशाला चालवण्याचं संविधान आमच्याकडे दिला आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज मुस्लिम आणि बहुजन समाज एकत्रित उभा आहे आणि त्यांची जयंतीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि चांगल्यात चांगली आणि ऐतिहासिक जयंती यावर्षी आम्ही साजरी करू. इतकंच बोलून थांबतो. प्रथम सभी को मेरा सप्रेम जय भीम. आज की इस छोटी सी सभा के अध्यक्ष माननीय राजूभाऊ सूर्यवंशी जी, 133वीं डॉक्टर BR अम्बेडकर जयंती के नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय गणेश भाऊ सपकाळे जी, उपाध्यक्ष बबलू नेतकर जी, इन्होंने जो आज समिति का विस्तार किया, उस समिति में मुझे सचिव पद पर मेरी नियुक्ति की गई है. मैं इस समिति को एवं गणेश भाऊ सपकाळे जी एवं सूर्यवंशी साहब के समक्ष आज सभी को आश्वासन देना चाहता हूँ कि इस समिति ने जो मुझे सचिव पद पर नियुक्त करके जो मुझ पर जवाबदारी दिया है, उस जवाबदारी का मैं पूर्ण रूप से आश्वासन देता हूँ और इस जयंती को सफल बनाने में अपना अहम योगदान दूंगा. धन्यवाद. सप्रेम जय भीम. पहिल्यांदा या ठिकाणी समितीमध्ये महिलांना घेण्यात आलेलं आहे, इतिहास झालेला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना जय भीम करेल आणि हा आजचा दिवस खरंच ऐतिहासिक दिवस आहे. ह्या जयंती उत्सव समितीमध्ये 2024 मध्ये आपले समाजभूषण राजूभाऊ सूर्यवंशी, त्याचबरोबर आपल्या इथे जयंती समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, उपाध्यक्ष बबलू भाऊ यांची निवड झाली. सगळ्यात पहिले मी त्यांना अभिनंदन करेल आणि एक आनंद व्यक्त करेल, एक अभिमान आम्हाला वाटतं की खूप वर्षापासून आमची तळमळ होती की महिलांना पण याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे ना. आता खूप वर्षाची मेहनत 2024 मध्ये रंग आली आणि सगळ्यांनी त्याला सहमती दिली, सगळ्या समाज बांधवांनी, वरिष्ठांनी. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. ज्या विश्वासाने त्यांनी आम्हाला जबाबदारी सोपवली, आज मला या समितीमध्ये सहसचिव ह्या पदी त्यांनी मला नियुक्त केलेलं आहे. मी आणि आमच्या ह्या सर्व महिला विविध पदं त्यांना देण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. जे जबाबदारी ते आम्हाला समितीच्या माध्यमातून सोपवतील त्या सर्व महिला तेवढ्या ताकदीने त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभं राहण्यामध्ये आम्ही कुठेच आमची कसर मागे सोडणार नाही. आम्ही होईल ती सहकार्य, होईल ती मदत आम्ही ह्यावर्षी करू. हा आमचा पहिला वर्ष असेल की महिला याच्यामध्ये सहभागी आहे, पण आम्ही नक्कीच याच्यामध्ये आमचं पूर्ण प्रयत्न करू की जयंती चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली पाहिजे. आमच्या सर्व समाज बांधवांना आमचं पूर्ण सहकार्य राहील, इथून पुढे पण राहील. धन्यवाद. आज रोजी आम्हाला जय भीम. मी ॲडव्होकेट प्रिया रमेश डमोळ. माझ्या समाज बांधवांनी आणि समाजाने जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे आज रोजी जयंती साजरी करण्याची, तर जयंती अशा प्रकारे साजरी नक्की होणार आहे की कोणत्याही कार्यक्रमाला जयंतीमध्ये गालबोट लागणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि जयंती ही एकदम आनंदाने उत्सवाने साजरी होईल, इतकंच मी सांगते. कॉमेडीचा विषय आहे. आज 14 एप्रिलची समितीची बैठक होती
त्या गुणाने अध्यक्षस्थानी आदरणीय राजूभाऊ सूर्यवंशी आणि आमचे समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे आणि उपाध्यक्ष बबलूभाऊ नेटकर यांची नियुक्ती झाली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा। आणि आमची खूप दिवसापासून मनीषा होती की आम्ही 14 एप्रिलच्या समितीमध्ये आम्हाला देखील सहभाग करून घ्यावा, जेणेकरून आम्ही समाजासाठी आणि 14 एप्रिलमध्ये आमचा आनंद हा समाजामध्ये आम्ही सहभाग करून घेऊ आणि लोकांना त्या आनंदामध्ये आम्ही देखील महिला आनंदी होऊ। त्याच दृष्टीने आम्ही ज्या महिला आज इथे उपस्थित आहोत या महिलांना पदं दिले त्याबद्दल आम्ही समितीचा धन्यवाद व्यक्त करतो आणि समाज बांधवांना देखील आम्ही शुभेच्छा देतो। 14 एप्रिल ही आनंदाने उत्साहाने साजरी करा, जेणेकरून आपल्या समितीला कोणी गालबोट लावणार नाही, समाजाच्या नावाने कोणी आपल्याला नाव ठेवणार नाही। या दृष्टीने आम्ही महिला जागृत राहू, सगळ्यांना आधी सांगून की 14 एप्रिल आनंदाने साजरी करा। पुनश्च सर्व समितीमध्ये आलेल्या बांधवांचं आणि भगिनींचं मी अभिनंदन करते की त्यांना पदं दिले गेलेले आहेत आणि खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा येत्या 14 एप्रिलसाठी। जय भीम, जय महाराष्ट्र। माझे नाव निरंजना तायडे, मी रेल्वे स्कूल शिक्षिका आहे आणि आज या ठिकाणी भुसावळ जयंती उत्सव समितीची समिती गठीत झालेली आहे। या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक राजूभाऊ सूर्यवंशी यांनी खरोखर प्रत्येकांना न्याय दिलेला आहे आणि महिलांची तळमळ होती की यांनी जयंतीमध्ये उत्सव समितीमध्ये महिलांना घेण्यात यावं, कारण 50% आरक्षण हे महिलांचं असतं, तर ते आज भाऊंनी सिद्ध केलेलं आहे। त्यामध्ये मी भाऊंना खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करते त्यांचे। आणि आजचे जयंती उत्सव समितीचे भुराभाऊ सपकाळे तसेच बबलू नेटकर यांना पण अभिनंदन करते। माझ्या महिला काही बंधू आहेत यांना सुद्धा मी अभिनंदन देते की त्यांनी त्यांचे जे पद दिले आहेत त्यांना सगळेच जण आपल्या आपल्या परीने वाव देणार आहे। पण मी आज या ठिकाणी सगळ्यांच्या समोर आदरणीय राजूभाऊ सूर्यवंशी यांनी आमच्याकडनं ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहे की महिलांनी रमाई जयंती गाजवावी आणि महिलांनी काय करावं या बाबतीत मी आज या सगळ्या भुसावळच्या सगळ्या महिलांतर्फे ग्वाही देते त्यांना की आम्ही जयंती गाजवू। आम्ही जर सगळं करू शकतो तर जयंतीमध्ये पण हातभार लावू, रमाईचीही गाजू। आणि त्यांना आज शब्द देते मी की भाऊ पुढच्या वर्षी अध्यक्षपद हे महिलांनाच दिलं गेलं पाहिजे। जय भारत। सर्वप्रथम वंदनीय आमचे राजूभाऊ सूर्यवंशी ज्यांचं अध्यक्षस्थान होतं आजच्या कार्यक्रमाला, ते पाठीराख्या भाऊसारखे आमच्या मागे धावून आले आणि त्यांनी आम्हाला संविधानाचा पहिला हक्क म्हणजे महिला आणि पुरुष समान आहे हा आम्हाला या कार्यक्रमातून मिळवून दिला। आम्हाला गर्व आहे की आमच्या समितीमध्ये भुराभाऊ सपकाळेंसारखे अध्यक्ष लाभलेले आहे, नेटकरसारखे आम्हाला उपाध्यक्ष लाभलेले आहे आणि प्रथमच आज इतिहास घडलेला आहे की आमच्या भुसावळ शहरामध्ये एक टीचर्स, एक समाजसेविका म्हणजे मी समाजसेविका आहे, MSW झालेली आहे, मी मास्टर डिग्री घेतलेली समाजकार्याची। आमचा सहभाग, ॲडव्होकेटचा सहभाग, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आणि ह्या महिलांना, विविध प्रकारच्या महिलांना म्हणजे ज्याप्रमाणे ह्या माळेमध्ये एक फूल है अनेक किंतु माला फिर भी एक है, याप्रमाणे आम्हाला गुंफलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही ह्या समाजाचे कार्यकर्ते आहे आणि काहीतरी देणं लागतं। बाबासाहेबांची लेख शिकली, सवरली, मोठी झाली, पण संघटित होत नव्हती, परंतु ह्या माध्यमातून संघटित झालेली आहे आणि आम्हाला त्यांनी जे मला सहसचिव म्हणून पद दिलेलं आहे त्या पदाला मी मानकरी राहून ह्या कार्यामध्ये पूर्णपणे निष्ठावान होऊन निभेल अशी मी त्यांना ग्वाही देते आणि हे माझे कार्य, मी समाजकार्य हे पूर्णपणे करेल। जय भीम।